अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन झालंय। पाथर्डी तालुका हा दुष्काळी तालुका आहे, त्यामुळे या तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी हा महत्त्वाचा विषय आहे। वांबोरी चारीसाठी देखील अनेक शेतकऱ्यांनी मोठा संघर्ष केलाय, तर या योजनेचं पाणी प्रत्येक लाभधारक तलावापर्यंत दिलं जाणार असून यावर्षी टेलकडून पाणी सुरू करण्याच्या सूचना मुळा पाटबंधारे विभागाला करण्यात आल्यात। प्रत्येक लाभधारक तलावात सुरळीतपणे पाणी पोहोचावं म्हणून आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रयत्नातून सुमारे 14 कोटी रुपयांचा निधी या योजनेच्या देखभाल दुरुस्तीसाठी मंजूर केला असून शेतकऱ्यांनी वांबोरी चारीसाठी केलेला संघर्ष वाया जाऊ देणार नाही असा विश्वास युवा नेते अक्षय कर्डिले यांनी व्यक्त केलाय। पाथर्डी तालुक्यातील मांडवे येथे सभा मंडप, प्राथमिक शाळा खोल्या, दलित वस्तीतील स्ट्रीट लाईट या कामांचं भूमिपूजन युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी अध्यक्षस्थानी माजी सभापती काशीनाथ पाटील लवांडे होते, तर प्रमुख मान्यवर म्हणून चेअरमन पुरुषोत्तम आठरे, मार्केट कमिटी संचालक वैभव खलाटे, अरुण रायकर, भाजप अध्यक्ष संतोष शिंदे, वृद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष गणेश पालवे, सरपंच राजेंद्र लवांडे, चेअरमन रमेश लवांडे, श्रीकांत आटकर, अशोक दहातोंडे, युवा नेते भैया बोरुडे, विवेक मोरे, उपसरपंच गणेश शिंदे, डॉक्टर काशीनाथ ससाने, नंदकुमार लोखंडे, नितीन शिंदे, सुभाष गवळी, राजेंद्र राठोड, संदीप राठोड, महेश लवांडे, माजी सरपंच बाबाजी पालवे, किरण गर्जे, डॉक्टर गोरक्ष गीते, रामेश्वर काळापहाड, गणेश शिदोरे, तुषार नांगरे, प्रदीप टेमकर, मधुकर वांडेकर, किशोर पालवे, प्रणिल सावंत, संदीप लवांडे, बाळू लवांडे, भारत लवांडे, संकेत मतकर, काका भाकरे, बाबासाहेब जाधव, राहुल सावंत, केतन खुडे, शाखा अभियंता ए सय्यद, ग्रामसेवक अनिल सावंत, सचिव विकास सातपुते यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। आता आमचं वय झाले, दोनदा तीनदा मारता आलोय, तुम्ही आता गावाला उपोषणाला बसल आणि त्याच्यात मरून जाईल, काही थोडस मी इतिहास द्यायला जाईल, हा पाण्यासाठी द्यायला असं तर मारणारच आणि म्हणून या आयुष्य ज्या कारणासाठी घातलं 75 सालापासून आतापर्यंत, तर पाणी हाच विषय, विकास पद्धत या साऱ्या गोष्टी येत राहतात। ती लोकशाहीची प्रक्रिया आहे, परंतु त्या प्रक्रियेमध्ये जेव्हा आपण भाग घेतो, सुजयदादाला दोनदा भेटलो आणि त्यांना एक विनंती केली की 39 गावाच्या संदर्भामध्ये की वांबोरी चारीच्या कार्यक्षेत्रामध्ये पाण्याच्या जे तलाव आणि गावं येतात त्या सर्व कार्यकर्त्यांची, सरपंचांची एक बैठक घ्या, एक महत्वाचे कार्यकर्ते आपण बोलून घेऊ। तुम्ही त्या वांबोरी चारीचे जे अधिकारी असतील, ते कर्मचारी असतील, हे त्यांना पूर्ण माहिती आहे की त्यांनाही बोलून घ्या। तुम्ही वृद्धेश्वरला बोलवा, किंजोरला बोलवा, नगरला बोलवा, तुम्ही लोणीला बोलवा, आम्ही सारे गाड्या करून आम्ही येऊ। नंतर बघा त्या दिवशी पद्मभूषण बाळासाहेब त्यांच्या जयंती दिवशी माझी श्रीदाराची गाठ पडली नाही, परंतु पालकमंत्र्यांची गाठ पडली आणि त्यांना मी सांगितलं की बऱ्याच दिवसापासून आपली सारी मंडळी पाथर्डी तालुक्यातले म्हणा किंवा नगर दक्षिणमधले ती आपली वाट पाहते आणि जे आमच्या काही समस्या असतील, अडचणी असतील किंवा काही भावना असतील शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या, लोकांच्या, तर ते थोडसे तुम्ही ऐकून घ्या आणि त्यातून जे शक्य असेल सरकारला ते करण्याचा प्रयत्न करा। म्हणजे विशेषतः ही वांबोरी चारीचा जो विषय आहे तो महत्त्वाचा असल्यामुळं तुमच्याकडे खातं आहे, आपलं सरकार आहे, आमदार आपले आहे, वर बी आपलं सरकार आहे आणि एवढी अनुकूल राजकीय परिस्थिती असताना जर या दुष्काळी तालुक्यातले पाण्याचे जे अडचणीचे प्रश्न होते तर ते जर आपण नगर रावरी पाथर्डी मतदारसंघातील 39 गाव, त्यामध्ये मांडवा गाव, मांडवेश्वराच्या पावनभूमी या ठिकाणी आता आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या माध्यमातून 33 लाख रुपयाचा विकास निधी आणि भूमिपूजनाचा कार्यक्रम आता सगळ्यांच्या साक्षीने संपन्न झालाय। यासाठी मोठ्या प्रमाणात तालुक्यातून सर्व प्रमुख पदाधिकारी, गावातील पंचकृषीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहिले, त्यांचे आभार व्यक्त करतो। आणि जो विश्वास निवडणुकीच्या अगोदर आमदार कर्डिले साहेबांनी आम्ही इथल्या ग्रामस्थांना, मतदारांना दिला होता आणि त्यांची जी मागणी होती निवडणुकीच्या अगोदर, आज साहेबांना मांडवे गावाने चांगल्या प्रकारचं मतदान केलं आणि या गावातून साहेबांना चांगलं मतदान आहे, लीड आहे आणि त्याच अनुषंगाने आपल्याला विजय प्राप्त झाला।
आणि विजयानंतर पहिलंच भूमिपूजन आपण गावामध्ये करत आहोत. खरं म्हणजे जो विश्वास आपण निवडणुकीच्या अगोदर दिला होता आणि त्याच विश्वासाने इथल्या ग्रामस्थांना साहेबांना संधी दिली आणि आज त्या संधीचं सोनं या भूमिपूजनाच्या माध्यमातून झालंय. तो विश्वास आणि ते काम पूर्ण करून दाखवलेलं आहे आणि निश्चित भविष्याच्या वाटचालीमध्ये आपल्या 39 गावासाठी मांडवे गावामध्ये एक चांगल्या प्रकारे असंच भविष्याचे विकास कामाची वाटचाल आणि विकास कामं होत राहतील. निश्चितपणे एक आनंदाचा दिवस आहे आणि इथल्या गरजू व्यक्ती, इथले ग्रामस्थ वेळोवेळी जसा नगर राऊरी पाथर्डी मतदारसंघ तयार झाला तेव्हापासून आमदार कर्डिले साहेबांवरती 2009 पासून तर आजपर्यंत एक विश्वास प्राप्त झालेला आहे की आपल्याला आपल्या हक्काचा माणूसच काम करून देऊ शकतो आणि त्याच गोष्टीचा आनंद आज खरं म्हणजे या भूमिपूजनाच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. हे जे काही 33 लाखाचं आपण भूमिपूजन आज केलंय ते सर्व कामं अतिशय क्वालिटी आणि चांगल्या दर्जाचे होतील आणि भविष्यात जे जे कामं प्रलंबित राहिले असतील ते आता ग्रामस्थांसोबत आम्ही चर्चा केलेली आहे. तर ते सगळे कामं 100% येणाऱ्या काळामध्ये पूर्ण झालेले हे मांडवे ग्रामस्थांना बघायला मिळतील एवढा विश्वास या निमित्तानं देतो. त्याचबरोबर मांडवे गावामध्ये वन विभाग यांच्या माध्यमातून आनंदवन या ठिकाणी आम्ही इथं आलेलो आहोत. 40 वर्ष पूर्वीचं वडाचं झाड हे मध्ये वादळ झालं, त्यात कोसळून पडलं आणि ते पुन्हा पुनर्जीवन म्हणून आपल्या या आनंदवन इथं असणारे संदीप सर्व त्यांचे सहकारी यांनी मिळून म्हणजे चांगल्या प्रकारे आज आपण पाहतो पाठीमाग अतिशय सुंदर आणि चांगल्या पद्धतीने त्याला पुनर्जीवन दिलेलं आहे. एक चांगल्या प्रकारचं हे आनंदवन यांच्या माध्यमातून. प्रतिनिधी मयूर मुखेकर, न्यूज टुडे 24, पाथर्डी, अहिल्यानगर.